चलो गुड मॉर्निंग गायज. आज आपल्या डेली व्लॉग नाही आहेत. आज आपण शूट करतोय पूर्ण गोवा ट्रिप डायरीज. पूर्ण आपण जे जे काय काय गोवाला केलं ते आपण सगळ्या व्लॉगमध्ये शूट केलं आहे. सो एन्जॉय. बॅग पॅकिंग वगैरे करून आम्ही निघालो. सगळी आमची फॅमिली होती, त्याच्यामुळे आम्ही फॅमिली म्हणजे आम्ही मुलंच गेलेलो. तर बॅग पॅकिंग वगैरे करून आम्ही गेलो स्टेशनला. रिक्षाने आलो, कारण फोर व्हीलर पण रिटर्न न्यायला कोण नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही रिक्षानेच आलो. तर आम्हाला ट्रेन वगैरे आमची भेटली. ट्रेनमध्ये वगैरे आम्ही बसलेलो. ट्रेनमध्ये मरणाचं गरम होत होतं. ह्यांनी सिटिंगची जास्त वेळ जायचं नव्हतं, 2-3 तासचा प्रवास होता, त्याच्यामुळे गरमी तर खूप होती. ऊन आणि दुपारची आमची एकतर ट्रेन होती, त्याच्यामुळे आम्हाला गरमी तर भरपूर होत होती. सगळ्यात बेस्ट पार्ट होता ट्रिपचा तर माझी बबू आपण ट्रिपला होती, तिच्याबरोबर आता आम्ही 2-3 दिवस कंटिन्यू राहणार होतो. एवढे दिवस म्हणजे जास्त दिवस आमच्यावर राहिली नाही, त्यामुळे ते एक एन्जॉयमेंट होती की आम्ही तिच्याबरोबर खूप राहू. दुपारचा ट्रॅव्हल होतं, त्याच्यामुळे क्लायमेट पण भारी झालं होतं. पुढे पण आहेत क्लिप्स. आतमध्ये बसून बसून खूप गरम होतं, म्हटलं जाऊन डोअरवर थांबूया. तर गेलो, डोअरवरती थांबलेलो, मस्त वारा खात बसले होतो. हे बाकी सगळे आतमध्ये बसले होते. त्यानंतर ट्रेन क्रॉसिंगला खूप वेळ थांबवत होते. इथे स्टेशनवरती एक ट्रेन थांबली, उतरून जरा बाहेर हवा खात होतो. तर तिथून झाले होते आम्ही गेलो डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो. आम्ही उतरलेलो थिविमला. थिविम स्टेशनवरून आम्हाला हॉटेलची गाडी आलेली घ्यायला. बॅग पॅकिंग वगैरे आम्ही सगळ्या एकत्र ठेवून आम्ही गाडीची वाट बघत होतो. तर तिथे आली, तेवढ्यात आम्हाला भेटला तो जो हॉटेलचा ड्रायव्हर होता, तो आम्हाला पिकअप करायला आलेला. स्टेशनवरून रेस्टॉरंटला जायला वगैरे 40-45 मिनटाचा टाईम लागणार होता, त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरला मी सगळं विचारून घेतलेलं कुठे काय कसं काय आहे. तर तो दादा जो ड्रायव्हर होता त्यालाच आम्ही पूर्ण डेसाठी अरेंज करून घेतलेला. आपल्या रत्नागिरीपेक्षा तरी तिकडे गरमीचं प्रमाण खूप आहे. आपल्याकडे बरं तरी आहे, तिकडे खूप जास्त गरम होत होतं. तिथून आम्ही डायरेक्ट आलो हॉटेलवरती सगळं चेक वगैरे केलेलं, चेक इन केलेलं मेन म्हणजे, आणि आमच्या बॅग्स घेऊन गेलो आम्ही आपल्या रूममध्ये जाता सगळं आम्ही सामान वगैरे शिफ्ट केलेलं. जरा फ्रेश झालेलो, खूप कंटाळा आलेला ट्रॅव्हलिंग करून सगळे हातपाय वगैरे धुवून कपडे वगैरे चेंज करून. तर बबूला माझ्या रूममध्ये आम्ही घेऊन आलेलो टाईमपास करायला. ती झोपून उठली होती, तिला गरमीतनं पण तिचे पण हाल झाले. तिला नेलं फ्रेश वगैरे करून ती झोपली. आम्ही आलो खाली पूलवरती आधी आम्हाला पोहायचं नव्हतं, आम्ही आधी जेवणार होतो. आधी मग माझी बबू फ्रेश होऊन मस्त झोपून वगैरे उठली, तिच्याबरोबर आम्ही खूप एन्जॉय केला. झोप वगैरे झाल्यानंतर मॅडम एकदम खूप मस्त एन्जॉयमेंट करत असतात. झोप वगैरे आली की मॅडम की चिडचिड असते मॅडमची थोडीफार, पण नाही काही त्रास दिला त्यांनी. नंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर गरमी खूप होत होती, त्याच्यामुळे आम्ही गेलो पूलमध्ये सगळे मस्त सगळ्या फॅमिलीने एन्जॉय वगैरे केलं. त्यानंतर डिरेक्ट रूमवरती जाऊन फ्रेश वगैरे होऊन रात्री आम्हाला घेतलेल्या आम्ही रेंटवरती गाड्या. फसिनो होती, दुसऱ्या इकडे कुठल्या अवेलेबल नव्हत्या. फसिनो वगैरे घेऊन आम्ही गेलो पेट्रोल पंपमध्ये. पहिलं पेट्रोल टाकलेलं, तिथे मेडिकल होतं, त्या मेडिकलमध्ये जरा ज्यूस वगैरे घेतलेला प्यायला, आणि आम्ही कलंगूट बीचला. तिथून एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आमच्या रेस्टॉरंटवरून कलंगूट बीच होता. बीचवर वगैरे येऊन आम्ही मस्त बसलेलो एका टेबलवरती. त्यांनी आम्ही खायला वगैरे मागवलेलं, तिकडे खाल्लेलं वगैरे. तिथे नाईट शो, ह्या बीचवरती नाईट शो खूप आडच होते, भारी एकदम फुल लाईट बीच वाटत होता, लाईट. मग आम्ही तिथे केलेले सर्व मोहितो वगैरे ऑर्डर केलेले. हा फ्लेवर मला आता आठवत नाही, काहीतरी मस्त होतं, मला आवडलं. तिथून नंतर आम्ही आलो रात्री जेवायला रेस्टॉरंटमध्ये. भूक लागली सगळ्यानंतर आम्ही म्हटलं जरा जेवण वगैरे घेऊया. आता ही फसिनो पण बेस्ट गाडी आहे, तशी पण मला आवडली, पण एवढी पण खास नाही की बाबा मला एवढी. त्यानंतर आम्ही गेलो रूमवरती. रात्री 12:30 वाजता आम्ही गेलो आईस्क्रीम खायला नेचर्समध्ये. ते बेस्ट फ्लेवर होते. त्यानंतर आजचा आपला तिकडचा डे संपला पहिला. उद्या भेटू नेक्स्ट डेला. डे 2 आउटफिटला रेट कसा वाटतोय. तर तयार वगैरे होऊन सर्व आम्ही गेलो बाहेर. माझी बबू पण एकदम तयार झाली, फ्रेश अप. सगळे मस्त एकदम चकाचक होऊन आम्ही निघालो. परत तो आपला जो फिक्स केलेला ड्रायव्हर दादाला द्या, तोच आपला दादा आलेला आपल्याला पिकअप करायला. त्याने आम्हाला नेलं. आम्ही आता तिथे डिसाईड करत होतो की कुठे फिरायचं. तो दादा बोलला की लोकल ठिकाणी खूप आहे. तो लोकलच होता, त्याच्यामुळे त्याला खूप माहिती होतं, म्हणून आम्ही त्याला फायनल केलं. त्यांनी आम्हाला खूप ठिकाणी नेलं. सर्व ठिकाणं पुढे आहे ती बघा.
दरवाजावर बसली मित्र वगैरे केलं टाईमपास. आम्ही नंतर गेलो तर दादाने आम्हाला नेलं मॉलमध्ये मॅकडॉनल्ड्सला वगैरे आम्ही सर्व खाल्लेलं, भूक पण लागली होती. तिथे थोडी केली शॉपिंग, सर्वांनी केली थोडी शॉपिंग, कारण तिथे एवढं काय चांगलं वाटत नव्हतं. मग नंतर आम्ही गेलेलो झुडिओमध्ये पण थोडं सगळ्यांनी शॉपिंग वगैरे केलेली आणि आम्ही निघालो बाहेर. संध्याकाळी वगैरे आम्ही सगळं तिथनं झाल्यानंतर आम्ही निघालो 5-5:30ला. आमचा क्रूजवर जायचा टाईम होता. तर दादा बोलला की क्रूज वगैरेवर सगळं फिरून वगैरे आमचं डिसाईड झालं. तर आम्ही निघालो तिथून डिरेक्ट क्रूजवर, तिकीट्स वगैरे काढलेली आणि क्रूजचा टायमिंग पण तेवढ्यात होता. तर आम्ही लगेच जाऊन क्रूजवरती जाऊन बसलेलो. तर क्रूजवरती अशा चढायला भरपूर पायऱ्या वगैरे होत्या. आम्ही थोडंफार 10 मिनटं वगैरे लवकर आलो, त्याच्यामुळे अजून ते सर्व चालू झालं नव्हतं. तिथे शो वगैरे असतात, परफॉर्मन्स वगैरे. आता ते पुढे शो वगैरे आहेत ते पण बघा. व्ह्यू वगैरे पण मस्त एकदम जबरदस्त होता. मी बसलो त्याच्या खालीच. हा बार टेंडर होता, सगळं बार वगैरे तिकडे अवेलेबल होते सगळं. नंतर क्रूज झाली सुरू, शो पण झाले सुरू. पुढे क्लिप्स आहेत. माझ्या बाबूने पण खूप एन्जॉय केलं. तिचा काही त्रासच नव्हता, काय रड वगैरे आम्हाला नाहीच. आम्ही कायम हसतच असतो. क्रूजवरून उतरल्यानंतर आम्ही ठरवलं आता घरी जायचं, रेस्टॉरंटवर आपल्या परत बॅक जायचं, कारण आम्हाला जेवायचं वगैरे होतं. बरं फ्रेश वगैरे होऊन दिवसभर कंटाळलेलो, गरम वगैरे पण झालं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की फ्रेश होऊया आणि खाली गार्डनमध्ये आपल्याच रेस्टॉरंटला खाली जेवूया. तर आम्ही रूममध्ये वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो आणि खाली गेलो जेवायला. तर आम्हाला लागलेली भूक, तर आम्ही यांनी सानू पहिले वगैरे आलेलो आणि जेवलेलो. डे 2 संपला, भेटू डे 3ला. डे 3ची सुरुवातच झाली साऊथ इंडियन नाश्त्यापासून. सकाळ मी तर लेट उठलेलो बा, मला झोप आली खूप. तर तयार वगैरे होऊन आम्हाला जायचं होतं पॅरा रोडला. आम्ही उन्हातनं आज 2 व्हीलर घेतलं होतं, आज 4 व्हीलर नव्हती गेली. त्या दादाला पण बाहेर जातो, त्याच्यामुळे आम्हाला 4 व्हीलर भेटली नाही. तर आम्ही शूट करायला गेलो. आमच्या जानकीचे थोडेसे फोटो वगैरे काढलेले पॅरा रोडला. तिकडे गरमीत सांगून दमलो मी, खूप होती. आज आपला लास्टचा डे होता गोवामध्ये. डे 3 म्हणजे खूप आपला लास्टचा डे होता. आमची संध्याकाळची 8ची ट्रेन होती. आम्ही तरी इथून एक 7च्या आसपास वगैरे निघालेलो घरातून वगैरे, म्हणजे लॉजवरनं चेकआउट वगैरे करून आम्ही सगळे. आता तो दादा परत आला आम्हाला घ्यायला. आता इथून तो आम्हाला स्टेशनला सोडला. एक तरी पाऊण तासाचं अंतर होतं. ट्रॅफिक पण खूप होतं, त्यामुळे उशीर आम्हाला होणार नव्हता, कारण आम्ही लवकर निघालेलो. आमचं सगळं प्लॅनिंग करूनच आम्ही निघालो होतो. गोव्यातले रस्ते तर एकदम बेस्ट आहेत. व्ह्यूसाठी तर मस्तच, खरोखर आवडले मला. आम्ही पोचलो स्टेशनवरती. ट्रॅव्हल वगैरे करून आमची ट्रेन होती 8ची. आम्ही 7:45च्या समथिंग स्टेशनवरती पोचलो. सामान वगैरे घेऊन आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. तेवढ्या ती ट्रेन कुठनं तरी आम्हाला एक पास झाली. आम्हाला आमची ट्रेन भेटली, सीट पण भेटली. आम्ही वगैरे झोपलो, आता ताणून झोपलेलो, AC होती. अशा प्रकारे आपली गोवाची ट्रिप पूर्ण संपलेली आहे. आता एवढंच कुठली ट्रिप होणार नाही. आता आपली परत डेली ब्लॉग सुरू होती. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.